वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यसभेसाठी आता भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे। राज्यसभेवर आयारामांना संधी न देता पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न आहेत। मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवलं गेलं। आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हावा असं भारतीय जनता पक्षाच्या एका गटाचं मत आहे। भारतीय जनता पक्षामध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा आहे। विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, रामदास आठवले यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती आहे। नितीन गडकरींबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक पोस्ट प्रकरणात नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती। अकाउंट धारकांवर IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या विरोधात नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावर वेगवेगळ्या अकाउंटवरून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे भाजप सोशल मीडिया सेल अध्यक्ष शिशिर त्रिपाठी यांनी सायबर पोलिसात तक्रार केली होती। तीनही अकाउंट चालवणाऱ्या अकाउंट धारकांवर आता IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या विरोधामध्ये बदनामीकारक आक्षेपार्ह अशा 3 वेगवेगळ्या अकाउंटवर इंस्टाग्रामच्या रील्स बनवण्यात आलेल्या होत्या। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करून त्या ज्या रील्सचे जे हँडलर आहेत त्यांच्यावर आमचा भारतीय न्याय संहिता आणि IT ऍक्ट अंडर आम्ही गुन्हा ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे। लवकरात लवकर आम्ही याच्यातला जे आरोपी आहे यांना आम्ही ताब्यात घेऊन संबंधित गुन्हा आम्ही उघडकीस आणू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।